यवतमाळ शहरातील विविध गंभीर गुन्ह्यात सक्रिय असलेल्या कुख्यात हेकडे गँग विरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई केली आहे। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शहरात वाढत्या संघटित गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मध्ये आल्याचे दिसून येत आहे। सौरव उर्फ हेकडी राजेंद्र पंडागळे राहणार वैद्यनगर, रोहित उर्फ छोटा हेकडी सुनील मानकर राहणार वाघापूर, तेजस संतोष भेंडारकर राहणार सिंगानिया नगर, प्रथमेश राकेश भागवत राहणार जय विजय चौक वाघापूर, कनिष्क सूर्यकांत खरतडे राहणार सुवर्णनगर वाघापूर अशी सराईत गुन्हेगारांची नावे आहेत। शहरात आणि परिसरात दहशतीच्या घटनांमध्ये कुख्यात हेकडी गँगचा समावेश असल्याचे उघडकीस आले होते। संघटित गुन्हेगारीमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी या टोळीने सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले। त्यांच्यावर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत। जीवघेणे हल्ले, खुनाचा प्रयत्न करणे आणि घातक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे, अवैधरित्या शस्त्रे बाळगणे, महिलांचा पाठलाग करणे आणि दहशत माजविणे, बळजबरीने घरात घुसून तोडफोड करणे आणि गुन्हेगारी कट रचणे आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग आहे। पोलिसांकडून वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया केल्यानंतर देखील संबंधित टोळीचा उपद्रव सुरू होता। या टोळीच्या वाढत्या उपद्रवामुळे अवधूतवाडी पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता। या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होताच पोलिसांनी ही धडक कारवाई केली। अवधूतवाडीचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। या कारवाईमुळे यवतमाळ शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अवधूतवाडी ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। यापुढेही संघटित टोळ्यांवर सक्त कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे।